हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्सचा डे 8 आहे। आपण आपल्या ॲडव्हान्सचे डे 7 कंप्लीट झालेले आहे आणि आपले बेसिकचे पण आरी वर्कचे डे 40 डेज कंप्लीट झाले आहेत। त्यात आपण सगळं काही बेसिक शिकलो आहे। आता आपले ॲडव्हान्सचे क्लासेस स्टार्ट झाले आहेत। त्यात पण आपण जरीनी शेप वाइज कसं स्टिचेस द्यायचे, चेन स्टिच कशी करायची आणि शेप वाइज परत बीड्स कसे फिक्स करायचे, कशी पूर्ण म्हणजे एखादी इमेज असेल तर ती कशी पूर्ण भरायची आणि बॉर्डर बीड्सने बॉर्डर कशी करायची, परत शब्दानुसार आपले बीड्स कसे वळवायचे, हे सगळं आपण पहिल्या 7 दिवसात शिकलो आहे। आजचा आपला दिवस 8वा आहे ॲडव्हान्स आरी वर्कचा। आता इथे मी बघा पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। आपली प्रोफेशनल नीडल घेतली आहे, बघा प्रोफेशनल नीडल घेतली आहे आणि हा जो आपला पाइपिंगचा थ्रेड आहे तो घेतलेला आहे। इथे मी आता एक फ्लावर ड्रॉ करून घेतलेला आहे। आज आपण बघणार आहे की हे जे छोटंसं फूल जे मी काढलेलं आहे ते कसं पूर्ण भरायचं, कसं फिल करायचं, हे इथे आपण आज बघणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल, थोडा जरी छान वाटला असेल तर लाईक करा आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्हाला जर का पहिल्यापासून बेसिकपासून बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ स्टेप बाय स्टेप एक लाईनीशीर दिलेले आहे, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघून बेसिक कंप्लीट करा आणि नंतर ॲडव्हान्सचं स्टार्ट करा। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। आता हे बघा मी असं इथे फ्लावर ड्रॉ करून घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिले आपला सिल्क थ्रेड घ्यायचा पिंक कलरचा। नेहमीप्रमाणे जसा आपण डबल करतो तसंच करायचं आहे। आता बऱ्याच नवीन ताईंना प्रॉब्लेम होता की हा सिल्क थ्रेड डबल करून कसा खालून नीडलमध्ये टाकायचा, तर त्याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकला आहे। ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी जाऊन तिथे बघायचा। आता नेहमीप्रमाणे मी जसं डबल थ्रेड करतो आपण सिल्क थ्रेडचा तसंच डबल थ्रेड केलेला आहे आणि इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे। हे बघा सिल्क थ्रेडची एंड नॉट पटकन बसते। आता याला नेहमीप्रमाणे 2 बोटांमध्ये पकडायचं आहे आणि खालून आपली ही जी फ्लावरची बॉर्डर दिसत आहे, जी बाहेरची आउटरची जी बॉर्डर आहे त्याच्याने आपली चेन स्टिच पूर्ण करायची आहे आणि मधला जो सर्कल दिसत आहे त्याला आपण पूर्ण बॉर्डर करायची आहे। आता पहिले मी बाहेरची बॉर्डर करते। ह्या जो आपला दोन्ही पाकळ्यांमधला जो मिड पॉइंट आहे तिथून मी थ्रेड बाहेर काढते अशा प्रकारे आणि नेहमीप्रमाणे आपल्या लाईनवरच चेन स्टिच स्टार्ट करते। लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि चेन स्टिचची जी साईज आहे ती एकसारखी ठेवायची आहे, जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही। आणि सिल्क थ्रेडचं काम करताना जरा सावकाश आणि व्यवस्थित करायचं आहे, नेहमी सांगते तसं, कारण की जर का नीडलमध्ये सिल्क थ्रेड अटकला तर त्याचे दोरे निघतात आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। त्यामुळे सिल्क थ्रेडचं काम करताना व्यवस्थित करायचं आणि सिल्क थ्रेड हा डबल करून घेतलेला असतो, त्यामुळे एखादा एक पदर खाली सुटता कामा नाही, त्यामुळे असं व्यवस्थित करायचं आहे। आणि कधी पण जो रिंगला आपण फॅब्रिक लावून घेतो तो एकदम ताठ लावून घ्यायचा आहे, थोडा पण लूज नाही पाहिजे, तेव्हाच आपली फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे। हे बघा आता इथूनच असं वळायचं आहे आपल्याला परत। अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची आहे।
आणि खूप त्यांच्या कमेंट येत आहे की निडलचा नंबर सांगा, ही प्रोफेशनल निडल आहे, या निडलला नंबर नसतो. हे बघा, बरोबर जिथं पॉइंट आहे तिथे बरोबर आपला पॉइंटच दिसला पाहिजे. नीट व्यवस्थित खाली घेऊन छोटीशी स्टिच द्यायची. तिथं ते छोटी स्टिच दिल्यामुळे ते तिथे थोडं पॅक होतं आणि तसंच रिटर्न घेऊन लाईनवर कंटिन्यू करायचं आहे. थोडं पण लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, म्हणजे आपला शेप एकदम बरोबर येतो. हे बघा, आणि खालचा थ्रेड हा थोडा लूज सोडायचा, जेणेकरून आपला जो फॅब्रिक आहे तो ओढल्यासारखा होत नाही. अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर कंप्लीट करायची. हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्या इथे पॅक करून घ्यायचं आहे. प्रॉपर अशी एंड नॉट देऊन घ्यायची आहे इथे, जेणेकरून जी आपली चेन स्टिच आपण बॉर्डरला केली आहे ती निघणार नाही. कारण जर का आपण एंड नॉट दिली नाही तर खालून जर का थ्रेड ओढला, खालचा जो थ्रेड आहे तो ओढला तर पूर्ण चेन स्टिच जी केली आहे ती निघून जाते. हे बघा, अशा पद्धतीने आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची. ज्यांना कुणाला एंड नॉट देता येत नसेल त्यांनी मी टाकलेला जो व्हिडिओ आहे चेन स्टिचचा आणि एंड नॉटचा तो जाऊन बघा. तिथे प्रॉपर मी तुम्हाला झूम करून आणि एकदम हळूवारपणे दाखवलेला आहे. आता जो हा मधला सर्कल आहे तो पण तसाच, जसा इथे चेन स्टिच जशी केली आहे तशी इथे पण करून घ्यायची आहे. आणि हा जो खालचा फॅब्रिक आहे तो पण बघा असा ताट ठेवायचा आहे, थोडा पण लूज ठेवायचा नाही. हे बघा, इथे पण आता चेन स्टिच करायची आहे. हे बघा, इथे पण आता काय करायचं, इथे पण एक स्टिच देऊन घ्यायची आहे. हे बघा, इथे आता जो आपण हा मधला हुक काढलेला आहे ना, तर आता काय करायचं बघा, आपला जो हा आपला पायपिंगचा थ्रेड आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले, हा जो पायपिंगचा थ्रेड आहे ना तो आता इथे आपल्याला फिक्स करायचा आहे. हे बघा, असा पायपिंगचा थ्रेड येतो असा राऊंडमध्ये. तर हा आता आपण फिक्स करायचा. ह्या जो मधला सर्कल आहे त्याच्या साईडने फिक्स करायचा आहे हा. आता मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलं होतं की पायपिंग थ्रेड कसं फिक्स करायचं, त्याला त्याच्यानंतर कशी लोडिंग करायची, त्या पद्धतीने आपण आता इथे लोडिंग करणार आहोत. तर आता इथे पायपिंग थ्रेड मी इथे फिक्स करणार आहे. आपण आता इथे दोन पद्धती आहे पायपिंग थ्रेड फिक्स करण्याची. एक तर आपण झिगझॅग स्टिचने करतो किंवा आपला ग्लू फॅब्रिक ग्लू लावून पण करू शकतो. पण आता मी इथे फॅब्रिक ग्लू नाही लावणार आहे, झिगझॅग स्टिचनेच करणार आहे. हे बघा, आता इथे मी
हे असं ठेवते इथे आणि आपला जो मधला हुक आहे त्याने हे बघा मी ह्या सिल्क थ्रेडनेच करत आहे, जेणेकरून आपण नाहीतर आपण आपल्या साध्या शिलाईच्या थ्रेडने करत असतो, पण मी आता इथे सिल्क थ्रेडनेच करणार आहे. कारण की जे आपण वरची लोडिंग करणार आहे त्याच्यात जर का थोडासा पण गॅप आला ना तर ते हा जो आपला थ्रेड आपण यूज केला आहे तो दिसतो. म्हणून मी प्रॉपर ह्याच कलरच्या याने करत आहे, म्हणजे तो ओळखू येणार नाही. जर का म्हणजे त्या जरी थ्रेडनी केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्या नवीन ताई आहेत त्यांना समजा काहींना एवढी प्रॅक्टिस नसते तर मग त्यांना त्यांचं तसंच होतं. म्हणून मी त्या प्रकारे त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट यानेच दाखवत आहे की जेणेकरून सगळ्यांनाच व्यवस्थित समजेल आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येईल आणि कुठेही दुसऱ्या कलरचा थ्रेड हा दिसणार नाही. हे बघा अशी आपली झिगझॅग व्यवस्थित लावून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आणि ज्यांना कुणाला असं जमत नसेल तर त्यांनी फॅब्रिक ग्लू सुद्धा लावून करू शकतात. दोन्ही पद्धती आहे. मी फॅब्रिक ग्लूची पण बेसिकमध्ये ती पण दाखवलं होतं की आपण जी चेन जी म्हणजे स्टोन चेन जी होती ती आपण फॅब्रिक ग्लूनी पण फिक्स केली ती आणि त्याच्यावर झिगझॅग पण केलं होतं. तर मी ती पण पद्धत दाखवली होती आणि ही पण जी की आपण लोडिंगमध्ये ही पण पद्धत शिकलो होतो. तर आता हे बघा इथपर्यंत मी बरोबर माप घेऊन पहिल्या पॉईंटपर्यंत घेऊन ही इथून कट करून घेते असं आणि आता ती प्रॉपर फिक्स करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं हा थ्रेड फिक्स झालेला आहे. आता आपण जो मिडलचं जो सर्कल आहे तिथून मी थ्रेड वर काढणार आहे अशा प्रकारे. आणि आता हा जो दोन्ही पाकळ्यांमधला सेंटर आहे तिथे मी एक जी आपली बॉर्डर केली आहे त्याच्या मध्ये एक स्टिच देणार आणि एक बॉर्डरच्या बाहेर एक स्टिच देणार आहे अशा पद्धतीने. आता परत जो हे आलेला आहे 2 मिनिटं हां हे बघा इथं पहिले थ्रेड अटकला होता. आता हे बघा जो आता हे हुक आला आहे ते परत मोठं करून घ्यायचं आणि परत जो पहिली जी आपली मिडलला आपण सिल्क थ्रेडनी पिंक कलरच्या सिल्क थ्रेडनी जी बॉर्डर केली होती त्याच्या अलीकडे एक स्टिच द्यायची आहे आणि एक दुसरी बॉर्डरच्या पलीकडे द्यायची आहे. त्याच पद्धतीने परत हा थ्रेड हे हुक मोठा काढून तसंच ती स्टेप करायची आहे जशी आपण पहिली केली. एक बॉर्डरच्या अलीकडे एक चेन स्टिच, एक बॉर्डरच्या पलीकडे एक चेन स्टिच. परत तसंच हुक मोठं काढून सेम पद्धत तशीच करायची. हीच प्रोसेस सगळीकडे करायची आहे.
ज्यांना कुणाला हे फ्लावर शिकायचं असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. म्हणजे मी ज्या छोट्या स्टिप देते त्या सर्व तुम्हाला कळतील. हे बघा, अशा प्रकारे एकदम सरळ जाऊ द्यायची आहे लाईन. आणि जर का थोड्या क्रॉस गेल्या समजा, आता हे बघा इथे थोडंसं आपलं आता क्रॉस होत आहे, कारण की खालून कसं वरतून थोडं ब्रॉड असतं आणि खालून थोडं कमी असतं, त्यामुळे काय होतं ते थोडं क्रॉस होतं. आता क्रॉस असल्यावर स्ट्रेट कसं करायचं, तर हे बघा काय करायचं, इथे आता लगेच एक मध्ये स्टिच देऊन घ्यायची, छोटीशी चेन स्टिच, आणि तशीच इथे मध्ये पण लगेच देऊन टाकायची आणि तशीच एक बाहेर द्यायची आहे. आणि तसाच थ्रेड स्ट्रेट वर घ्यायचा, जेणेकरून जे आपलं क्रॉस आहे ते कंप्लीट होऊन जातं तिथेच. थांबा, इथे थ्रेड अटकला आता. हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं. हे बघा, आता ह्या दोन्ही पण स्टिचेस मध्येच दिले आहे मी आणि एक इथेच दिली आहे. का बरं, की ते थोडं क्रॉस झालं आहे. क्रॉस झालं ना की असं करायचं आणि स्ट्रेट करून घ्यायचं. हे बघा, किती छान पद्धतीने आपल्या 2 पाकळ्या कंप्लीट होत आलेल्या आहे. हे बघा, किती छान प्रकारे आपल्या 2 पाकळ्या आता कंप्लीट व्हायला आलेल्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या आपल्या कंप्लीट करून घ्यायच्या मस्तपैकी. खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं. बघा, अशा पद्धतीने आपल्या ह्या 2 पाकळ्या आता रेडी झालेल्या आहेत. आता ह्या बाकीच्या 3 उरलेल्या तुम्ही करायच्या आहेत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो यामुळे. आता मी पुढचं सांगत आहे. आता ह्या समजा आपलं फ्लावर पूर्ण कंप्लीट झालं, तर आता नंतर काय करायचं की जो आपला हा थ्रेड आहे, तर ह्या जो आपलं फ्लावरची जी बॉर्डर आहे ना, त्याला परत चेन स्टिचची बॉर्डर देऊन घ्यायची. त्याने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. आता हे बघा, मी ह्या आपल्या 2 कंप्लीट झाल्या आहे, त्यालाच चेन स्टिच करून दाखवणार आहे बॉर्डर. म्हणजे जे आपलं हे जे असं साईडनी म्हणजे खालीवर वगैरे दिसतं ना, मागे पुढे वगैरे, जे की आपण इथे लॉक केलेलं आहे ते दिसत नाही. एकसारखं असं चेन स्टिचने एकदम छान फिनिशिंग येते त्याच्याने. अशा प्रकारे पूर्ण अशी बॉर्डर व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायची आहे.
हे बघा, आणि अशा पद्धतीने इथे शेवटी असं लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, चेन स्टिचमुळे किती छान अशी फिनिशिंग आली आणि एकदम प्रॉपर आपला असं फ्लावर दिसत आहे. चला तर मग आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्यामुळे आपल्याला केल्यामुळे आम्हाला अजून उत्स्फूर्तता भेटते, आणि उत्स्फूर्तता भेटली की माणसाला इंटरेस्ट येऊन अजून छान छान प्रकारच्या डिझाईन तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.